भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे शहरच्या भाजपच्या वतीनं ठाण्यातील 4 ठिकाणी आज सकाळी तीव्र आंदोलन करण्यात आलं। तर आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला अशी माहिती भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली आहे। देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान भाजपकडून सहन केला जाणार नाही। महाड येथे आंदोलनाचा फार्स करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशाच्या भावना दुखावल्यात, त्यांचे कृत्य निषेधार्ह आहे। त्याविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, कोपरी पाचपाकाडीत आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, ओवळा माजिवडा मतदारसंघात विधानसभा प्रमुख मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली कळवा मुंब्रा मतदारसंघात कळवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाहेर आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करण्यात आला। या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली आहे। आज ठाण्यामध्ये सगळीकडेच हे आंदोलन आहे, कारण हा आम जनतेचा भावनेचा विषय आहे। ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी ही अत्यंत संतापजनक बाब त्यांनी केलेली आहे की ज्यांनी घटना लिहिली, ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली, अशा महामानवांचा त्या ठिकाणी त्यांनी घोर अपमान केलेला आहे। देशवासियांचा एका दृष्टीने हा अपमान आहे, घटनेचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे। त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा देखील खटला भरला पाहिजे। काय भावना आहेत कार्यकर्त्यांच्या काय आम जनतेच्या भावना आहेत, कारण की घटनाकारांच्या बद्दल ते एका दृष्टीने या देशातल्या देशवासियांचे देव आहेत की ज्यांनी आम्हाला ताकद दिली, जगण्याची ताकद दिली आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारे भावनेशी ते खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे कठोर कारवाई झाली पाहिजे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील 11 हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं केले निलंबित. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब आणि बारवर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील 11 हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागानं निलंबित केलेत. अल्पवयीन मुलांना मद्य देणं, रात्री उशिरापर्यंत बार सुरू असणं अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडूनही कारवाईचा दट्ट्या दिला जातोय. भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे आणि हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं मद्याची विक्री होते. उत्पादन शुल्क विभागानं अचानक काही बार, ढाबे आणि पब्स यांना भेट दिली असता अल्पवयीन मुलांना मद्य देणं, रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणे असे काही प्रकार निदर्शनास आल्यानं कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केली. नियमांचं उल्लंघन केलेल्या 11 हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली नालेसफाईची पाहणी. 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा व्यक्त केला निर्धार. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं वेगानं सुरू आहेत. ही कामं 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रथम आनंदनगर येथील नालेसफाईचं काम आयुक्त राव यांनी पाहिलं. या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत असून त्यांच्याशी समन्वय साधून येथील सफाईचं काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याच्या सफाईचं कामही आयुक्तांनी पाहिलं. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आलाय. रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणं आव्हानात्मक असलं तरी ते काम व्यवस्थित केलं जावं अशी सूचना यावेळी आयुक्त राव यांनी दिली. त्यानंतर वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला, महात्मा फुले नगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांचीही आयुक्त राव यांनी पाहणी केली. कोरम मॉल लगतच्या नाल्याचा मोठा भाग पूर्व द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो. तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल यांची दक्षता घेण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आदी अधिकारीही उपस्थित होते.